नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TYBA पेपर नंबर 8 विकासाचे अर्थशास्त्र या पेपरमधील पुढचा टॉपिक आज आपण अभ्यासणार आहोत. टॉपिकचं नाव आहे कॉन्सेप्ट ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट अँड इट्स मेजरमेंट. मानवी विकासाची संकल्पना आणि त्याचे महत्त्व. आजच्या या लेक्चरमध्ये आपण प्रामुख्यानं मानवी विकासाची संकल्पना, त्याची पार्श्वभूमी या ठिकाणी अभ्यासणार आहोत या संकल्पनेची. त्यानंतर मानवी विकासाची संकल्पना, त्याचा अर्थ बघणार आहोत. त्यानंतर मानवी विकासाची मापन साधने कोणती आहेत, मेजरमेंट्स किंवा इंडायसेस या ठिकाणी आपण बघणार आहोत. मानवी विकास निर्देशांक, त्याच्यावरती पर्टिक्युलरली आपण या लेक्चरमध्ये फोकस देणार आहोत, HDI. त्यानंतर मानवी विकास निर्देशांकाचं परिमाण किंवा त्याचे घटक कोणते आहेत त्यावरती या ठिकाणी आपण भर देणार आहोत. त्यानंतर मानवी विकास निर्देशांकाचं जे काय मापन आहे किंवा निर्देशांक मापन जो आहे त्याचं कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने केलं जातं ते आपण इथे बघणार आहोत. आणि त्यानंतर लेटेस्ट जो काही ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट आहे, वर्ल्ड ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट 2019 म्हणजे जागतिक मानवी विकास अहवाल 2019, याच्यावरती देखील आपण एक नजर टाकणार आहोत. ओके, तर प्रामुख्याने मानवी विकासाची संकल्पना, कॉन्सेप्ट ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट, इथून आपण या ठिकाणी आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. त्याची पार्श्वभूमी प्रामुख्यानं 1990पर्यंत विकासाचं जे काय मोजमाप आहे, आर्थिक विकासाचं मोजमाप हे GDP, GNP किंवा पर कॅपिटा इन्कम या जे काही मेजरमेंट आहेत किंवा हे जे काही घटक आहेत, हे जे काही इंडिकेटर्स आहेत, याच्या आधारे या ठिकाणी एखाद्या देशाचा आर्थिक विकास हा मोजला जायचा. बरोबर आहे. परंतु या विकास मोजमापामध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्न किंवा उत्पन्नातील वाढ, दरडोई उत्पन्नातील वाढ हा एकच इंडिकेटर, हा एकच जो काही घटक आहे, निर्देशक आहे, त्याचा वापर करून आर्थिक विकासाचं मोजमाप केलं जायचं. त्यामुळं तो जो काही विकास आहे, ती जी काही विकासाची संकल्पना आहे ती प्रामुख्यानं खूपच या ठिकाणी संकुचित या ठिकाणी होती असं आपल्याला म्हणता येईल. त्यामुळं 1990 नंतर आर्थिक विकासाचं जे काही मोजमाप आहे ते मानवी विकासच्या माध्यमातून केलं जात आहे. म्हणजे UNDP ज्याला आपण म्हणतो, युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम किंवा UNO या संघटनेनं प्रामुख्यानं मानवी विकासाची संकल्पना या ठिकाणी स्वीकारली आणि तेव्हापासून मानवी विकासाचं जे काही मोजमाप आहे ते मोजमाप आर्थिक विकासासाठी या ठिकाणी प्रामुख्यानं केलं जात आहे. मानवी विकासाची संकल्पना प्रामुख्यानं जर बघितली तर ती प्राध्यापक डॉक्टर अमर्त्य सेन व पाकिस्तानी अर्थतज्ञ मेहबूब उल हक या दोन्ही अर्थतज्ञांच्या योगदानातून ही संकल्पना उदयास आलेली आपल्याला किंवा विकसित झालेली दिसून येते. त्यानंतर UNDPने आपण बघितलं की 1990 पासून ही संकल्पना स्वीकारली. दरवर्षी UNDP संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम जो आहे, तर ही संघटना दरवर्षी जागतिक मानवी विकास अहवाल या ठिकाणी सादर करते. वर्ष 2012 हे अपवाद या ठिकाणी वर्ष आहे. यावर्षी मानवी विकास अहवाल जाहीर झालेला नाही. ओके, त्यानंतर आपण मानवी विकासाची संकल्पना काय आहे याच्याकडे आपण प्रामुख्यानं जाऊया. मानवी विकास अहवाल मानवी विकासाची संकल्पना बघत असताना मानव हा देखील एक भांडवलाचा प्रकार प्रामुख्यानं आहे. बरोबर आहे. म्हणजे मानव हा देखील एक भांडवलाचा प्रकार आहे, म्हणजेच त्याला आपण ह्युमन कॅपिटल किंवा मानवी भांडवल असं या ठिकाणी म्हणतो. मग मानव हा भांडवलाचा प्रकार किंवा मानवी भांडवल असं जर आपण गृहीत धरलं तर या मानवी भांडवलामध्ये शिक्षण, आरोग्य, आहार आणि उत्पन्न यासाठी जर आपण या ठिकाणी गुंतवणूक केली आणि त्या गुंतवणुकीच्या माध्यमातून जर आपण या ठिकाणी त्या लोकसंख्येची गुणवत्ता वाढवण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी त्याला आपण मानवी विकास असं म्हणू शकतो. इथे लक्षात, म्हणजे मानव हा देखील भांडवलाचा एक प्रकार आहे. तर या मानवी भांडवलामध्ये शिक्षण, आरोग्य, आहार आणि त्याला रोजगार देऊन त्याचं उत्पन्न वाढवण्यासाठी जर आपण प्रयत्न केले, जर या ठिकाणी गुंतवणूक या अनुषंगाने केली तर ही मानवी भांडवलातील गुंतवणूक वाढवणे म्हणजेच लोकसंख्येची गुणवत्ता वाढवणे म्हणजेच या ठिकाणी मानवी विकास करणे असं या ठिकाणी आहे. इथे लक्षात, म्हणजे मानवी विकास ही मानवी भांडवलामध्ये शिक्षण, आरोग्य, आहार
यात गुंतवणूक करून मानवाची उत्पादकता किंवा गुणवत्ता वाढवण्याची प्रक्रिया आहे असं आपल्याला एकूण म्हणता येतं. इथे लक्षात, म्हणजे मानवी विकास ही लोकसंख्येची गुणवत्ता वाढवण्याची एक प्रक्रिया आहे, एक प्रोसेस आहे असं आपल्याला थोडक्यात म्हणता येईल. ओके. त्यानंतर मानवी विकासाची मापन साधने कोणती आहेत त्याच्याकडे आपण वळूया. मानवी विकासाची निर्देशांक साधने म्हणा किंवा जे काही ह्युमन डेव्हलपमेंट इंडायसेस आहेत त्यामध्ये पहिला इंडायस येतो तो म्हणजे मानवी विकास निर्देशांक, ज्याला आपण म्हणतो ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स किंवा HDI. त्याच्यानंतर दुसरा आहे विषमता समायोजित मानवी विकास निर्देशांक IHDI, इनइक्वॅलिटी ॲडजस्टेड ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, की जो प्रामुख्यानं 2010 पासून सुरुवात झालेला आहे. त्याच्यानंतर लिंग आधारित विकास निर्देशांक जेंडर रिलेटेड डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणजेच GDI. त्यानंतर आहे लिंग सक्षमीकरण निर्देशांक जेंडर एम्पॉवरमेंट इंडेक्स. ओके. त्याच्यानंतर आहे बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. ओके. तर अशी विविध जे काही इंडायसेस आहेत, जे काही निर्देशांक आहेत किंवा जी काही साधनं आहेत मानवी विकासाची ती अभ्यासली जातात किंवा त्या निर्देशांकाच्या आधारे जे काही मानवी विकासाचं मोजमाप आहे ते मोजमाप प्रामुख्यानं केलं जातं. आपल्या TYBAसाठी प्रामुख्याने 2 निर्देशांक आपण अभ्यासणार आहोत, एक म्हणजे HDI आणि दुसरं GDI. ओके. तर आपण आजच्या लेक्चरमध्ये प्रामुख्यानं HDI या इंडायसेसवरती प्रामुख्यानं फोकस करणार आहोत. आता ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स किंवा HDI मानवी विकास निर्देशांक याचा अभ्यास या ठिकाणी करत असताना प्रामुख्यानं हा इंडेक्स काय आहे ते आपण बघूया. HDI इज अ स्टॅटिस्टिक और कंपोजिट इंडेक्स ऑफ लाईफ एक्सपेक्टन्सी, एज्युकेशन अँड पर कॅपिटा इन्कम ऑफ इंडिकेटर्स. कळते का बघा, की मानवी विकास निर्देशांक हा जीवनमान किंवा ज्याला आपण आयुर्मान म्हणतो किंवा दीर्घायुष्य म्हणतो, तर जीवनमान, शिक्षण, दरडोई उत्पन्न यांचा संयुक्त निर्देशांक किंवा त्याची संयुक्त आकडेवारी असते. कळतं का बघा. मानवी विकास निर्देशांक हा देशातल्या लोकांचं जीवनमान, त्यांचं शिक्षण, त्यांना मिळणारं दरडोई उत्पन्न यांचा एक संयुक्त निर्देशांक जेव्हा आपण काढू तेव्हा तो संयुक्त निर्देशांक म्हणजेच त्या देशाचा मानवी विकास निर्देशांक असतो किंवा त्यालाच आपण ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स HDI असं या ठिकाणी म्हणतो. HDI हा निर्देशांक महबूब उल हक व अमर्त्य सेन या अर्थतज्ञांनी विकसित केलेला आहे. ओके. जागतिक मानवी विकास अहवाल ज्याला आपण वर्ल्ड ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट म्हणतो 2010 पासून विषमता समायोजित विकास निर्देशांक ज्याला आपण इनइक्वॅलिटी ॲडजस्टेड ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स असं म्हणतो, त्याची सुरुवात 2010 पासून प्रामुख्यानं झालेली आहे. म्हणजे 1990 पासून HDIची सुरुवात झाली आणि 2010 पासून IHDI हा नवीन निर्देशांक की जो प्रामुख्यानं इनइक्वॅलिटीवरती फोकस करतो, विषमतेवरती फोकस करतो, हा निर्देशांक 2010 पासून सुरुवात झालेला आहे. प्रामुख्यानं तुमच्या लक्षामध्ये HDIची संकल्पना यायला पाहिजे. आली का बघा. मानवी विकास निर्देशांक हा जीवनमान, शिक्षण, दरडोई उत्पन्न यांच्या आधारे एक जी काही सरासरी काढली जाते, एक जी आकडेवारी काढली जाते ती आकडेवारी म्हणजेच या ठिकाणी मानवी विकास निर्देशांकाची आकडेवारी असते. आता मानवी विकास निर्देशांकामध्ये प्रामुख्यानं आपण त्याचे घटक काय आहे, त्याचे परिमाण कोणकोणते आहेत ते आपण या ठिकाणी बघूया. पहिला घटक येतो मानवी विकासाचा निर्देशांक मोजत असताना दीर्घायुष्य, त्याला आपण म्हणतो लॉंग हेल्दी लाईफ. बरोबर. लाईफ एक्सपेक्टन्सी ॲट बर्थ म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंत जे काही आयुर्मान आहे, जे काही सरासरी आयुष्य आहे ते आयुष्य किंवा जे काही आयुर्मान आहे ते आयुर्मान इथं मोजलं जातं. म्हणजे देशामध्ये व देशातली जी काही लोकसंख्या आहे त्यांचं आयुर्मान किती आहे. सरासरी आयुर्मान हे 20 ते 85 वर्ष असं गृहीत धरलं जातं.
म्हणजे किमान 20 वर्ष, कमाल 25 वर्ष. त्याच्यानंतर दुसरा या ठिकाणी डायमेन्शन येतो, दुसरा घटक आहे मानवी विकास असं मोजमाप करत असताना, तो आहे ज्ञान किंवा नॉलेज किंवा ज्याला आपण शिक्षण म्हणूया. शिक्षणाचं मोजमाप केलं जातं. शिक्षणाची सरासरी वर्ष मोजली जातात आणि अपेक्षित शिक्षणाची वर्ष या दोन्हीच्या आधारे देशातील लोकांचं नॉलेज, देशातील लोकांच्या शिक्षणाची पातळी इथं मोजली जाते. त्याच्यानंतर डिसेंट स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, देशातील लोकांचं राहणीमानाचं मोजमाप केलं जातं ऑन द बेसिस ऑफ GDP पर कॅपिटा किंवा GNI पर कॅपिटा, PPP म्हणजेच पर्चेसिंग पॉवर पॅरिटी ॲट US डॉलर. म्हणजे देशातील लोकांचं राहणीमानाचं मोजमाप केलं जातं दरडोई उत्पन्नाच्या आधारे. दरडोई त्यांचा GDP किती आहे, दरडोई उत्पन्न किती आहे हे मोजलं जातं. त्याच्या आधारे लक्षात येतं की देशातील लोकांचं राहणीमान हे कोणत्या दर्जाचं आहे. इथे लक्षात म्हणजे विकास निर्देशांक हा दुसरं तिसरं काय नसून देशातील लोकांचं दीर्घायुष्य म्हणजेच त्यांचं आयुष्य किती आहे, त्यांचं आयुर्मान किती आहे, ते किती वर्ष जगत आहेत. त्याच्यानंतर देशातील लोकांचं नॉलेज किती आहे, त्यांचं ज्ञान किती आहे, त्यांचं शिक्षण किती आहे, त्यांच्या शिक्षणाचा स्तर काय आहे ते इथं मोजलं जातं. आणि त्या देशातील लोकांची राहणीमानाची पातळी काय आहे, त्यांना मिळणारं राहणीमान हे कोणत्या दर्जाचं आहे, या तिन्हींचा या ठिकाणी विचार करून प्रामुख्यानं त्या देशातील लोकांचं मानवी विकास निर्देशांक किंवा त्याची आकडेवारी ही काढली जाते. ओके. त्याच्यानंतर मानवी विकास निर्देशांकामध्ये प्रामुख्यानं त्याचं डायमेन्शन इंडेक्स काय आहे, निर्देशांकाचं मोजमाप प्रामुख्यानं कसं केलं जातं ते आपण या ठिकाणी बघूया. निर्देशांक मोजत असताना प्रामुख्यानं एक सूत्र वापरलं जातं, ते म्हणजेच प्रत्यक्ष मूल्य वजा किमान मूल्य भागिले कमाल मूल्य वजा किमान मूल्य. म्हणजे प्रत्येक जो काही घटक आहे या इंडेक्सचा, त्या घटकाचं मोजमाप करत असताना किंवा त्याचा निर्देशांक काढत असताना प्रत्यक्ष मूल्य विचारात घ्यावं लागेल वजा त्या घटकाचं किमान मूल्य भागिले कमाल मूल्य वजा किमान मूल्य. बरोबर. आपण उदाहरण या ठिकाणी इथं घेणार आहोत, त्याच्या आधारे तुमच्या हे लक्षात येईलच. सुरुवातीला पहिला जो काही डायमेन्शन आहे, पहिला जो इंडेक्स आहे तो आहे आयुर्मान निर्देशांक किंवा लाईफ एक्सपेक्टन्सी इंडेक्स, त्याला म्हटलं जातं LEI. बरोबर. आता LEI किंवा आयुर्मान निर्देशांक कसा काढला जातो, त्यासाठी हे सूत्र वापरलं जाईल LE-20 डिवायडेड बाय 85 - 20. बरोबर. आता LE इथं काय आहे या सूत्रामध्ये, LE म्हणजेच लाईफ एक्सपेक्टन्सी, आयुर्मान. बरोबर. देशातील लोकांचा आयुर्मान वजा 20 म्हणजेच या ठिकाणी आता LE हे काय झालं, प्रत्यक्ष मूल्य झालं. लक्षात घ्या, LE हे इथे प्रत्यक्ष मूल्य झालं, 20 हे किमान मूल्य झालं म्हणजेच किमान वर्ष, आणि 85 हे कमाल मूल्य झालं आयुर्मानाचं, आणि पुन्हा 20 हे किमान मूल्य झालं. इथे लक्षात, म्हणजे LE प्रत्यक्ष मूल्य वजा किमान मूल्य, कमाल मूल्य वजा किमान मूल्य. समजा देशातील लोकांचं सरासरी आयुर्मान आहे 65 वर्ष, तर आयुर्मान निर्देशांक कसा असेल, किती असेल. बरोबर. सूत्र या ठिकाणी आपण घेऊया. सूत्राच्या आधारे आपल्याला हे बघता येईल. प्रत्यक्ष मूल्य वजा किमान मूल्य भागिले कमाल मूल्य वजा किमान मूल्य. प्रत्यक्ष मूल्य किती आहे, म्हणजे सरासरी आयुर्मान किती आहे, 65 वर्ष आहेत, वजा 20 हे किमान मूल्य आहे, भागिले 85 हे कमाल मूल्य आहे, वजा 20 हे पुन्हा किमान मूल्य आहे. बरोबर. म्हणजे जर देशातील लोकांचं सरासरी आयुर्मान 65 वर्ष असेल तर आयुर्मान निर्देशांक इथं येणार आहे 0.692. इथे लक्षात, LEIचं व्हॅल्यू किती आली, 0.692. ओके. आता त्यानंतर दुसरा जो काही डायमेन्शन आहे HDIचा, तो आहे शिक्षण निर्देशांक, एज्युकेशन इंडेक्स त्याला आपण म्हणतो EI.
आता एज्युकेशन इंडेक्स काढत असताना प्रामुख्याने दोन घटक त्यामध्ये वापरले जातात. एज्युकेशन इंडेक्ससाठी त्याचं सूत्र हे आहे EI = MYSI + EYSI / 2. आता या दोन पद्धती काय आहेत, MYSI आणि EYSI. त्यातला पहिला भाग आहे MYS. काय आहे MYS? मीन इयर्स ऑफ स्कूलिंग. ओके, शिक्षणाची सरासरी वर्ष, देशातील लोकांचे शिक्षणाची सरासरी वर्ष मोजली जातील. प्लस त्याच्यामध्ये आता MYSI काय आहे? MYSI मीन इयर्स ऑफ स्कूलिंग इंडेक्स = MYS / 15. म्हणजे देशातील लोकांच्या शिक्षणाचे सरासरी वर्ष त्याला 15ने भागलं जातं. म्हणजे आपल्याला काय मिळेल? मीन इयर्स ऑफ स्कूलिंग इंडेक्स या ठिकाणी मिळेल. म्हणजे शिक्षणाचा जो काही निर्देशांक आहे त्यातला पहिला घटक आपल्याला मिळेल. आता 15 हे काय आहे या सूत्रामध्ये? 15 हे या निर्देशांकासाठी 2025 या वर्षासाठी कमाल अंदाजित मूल्य गृहीत धरलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरा घटक येतो या शिक्षण निर्देशांकामधला EYS, म्हणजेच इथं आपण घेतलेला आहे EYSI. EYS काय आहे? एक्सपेक्टेड इयर्स ऑफ स्कूलिंग, शिक्षणाची अंदाजित वर्ष. ओके, शिक्षणाची अंदाजित वर्ष. त्यासाठी सूत्र वापरलं जातं EYSI म्हणजेच एक्सपेक्टेड इयर्स ऑफ स्कूलिंग इंडेक्स = EYS / 18. याचा अनेक देशामध्ये 18 काय आहे बघा, अनेक देशांमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करण्यासाठी साधारणपणे लागणारी जी काही वर्ष आहेत ती साधारणतः मॅक्झिमम 18 वर्ष गृहीत धरलेली आहेत. येथे लक्षात, म्हणजे शिक्षण निर्देशांक काढत असताना शिक्षणाची सरासरी वर्ष प्लस शिक्षणाची जी काही अंदाजित वर्ष आहेत या दोन्हींची बेरीज करून त्याला 2 भागलं जातं आणि येणारं उत्तर हे काय असणार आहे? शिक्षण निर्देशांक असणार आहे, किंवा शिक्षणाचा निर्देशांक असेल त्याचं व्हॅल्यू असेल, त्याचं मूल्य असेल. ओके, त्यानंतर उत्पन्न निर्देशांक, तिसरा जो काही निर्देशांक आहे HDI डायमेन्शनमध्ये इन्कम इंडेक्स, दॅट इज II. त्याचा फॉर्म्युला आहे II = IN GNI पर कॅपिटा मायनस IN म्हणजेच इन्कम 100 / इन्कम 75,000 मायनस इन्कम 100. आता या सूत्रामध्ये प्रामुख्यानं जेव्हा दरडोई स्थूल राष्ट्रीय उत्पन्न म्हणजेच GNI पर कॅपिटा हे $75,000 असतं, किंवा याचं मूल्य जेव्हा $75,000 एवढं असतं तेव्हा उत्पन्न निर्देशांकाचं मूल्य हे 1 असतं. आणि जेव्हा स्थूल राष्ट्रीय उत्पन्न किंवा दरडोई स्थूल राष्ट्रीय उत्पन्न म्हणजेच GNI पर कॅपिटा हे $100 असतं तेव्हा उत्पन्न निर्देशांकाचं मूल्य हे 0 असतं. येथे लक्षात, म्हणजे देशातील जे काही उत्पन्न आहे दरडोई उत्पन्न, स्थूल दरडोई उत्पन्न हे 100 असतं तेव्हा या निर्देशांकाचं मूल्य 0 असणार आहे. आणि जेव्हा स्थूल राष्ट्रीय जे काही दरडोई उत्पन्न आहे ते $75,000 असेल तेव्हा उत्पन्न निर्देशांकाचं मूल्य हे 1 असणार आहे. म्हणजेच उत्पन्न निर्देशांकाचं मूल्य हे 0 ते 1 यांच्या दरम्यान असतं. ओके, अंतिमतः जे फायनली काय केलं जातं, वरील जे काही 3 डायमेन्शन्स आहेत, निर्देशांक आहेत, म्हणजेच या ठिकाणी आयुर्मान निर्देशांक आपण काढला, शिक्षण निर्देशांक या ठिकाणी काढला आणि त्यानंतर उत्पन्न निर्देशांक या ठिकाणी काढला. तर या तिन्ही निर्देशांकांचा जो काही भूमितीमध्ये आहे किंवा तिन्हींचं जे काही संमेशन आहे ते करून या ठिकाणी HDIचं मूल्य काढलं जातं. त्याच्यासाठी हे सूत्र वापरलं जातं HDI = LEI + EI + II. आता LEI काय आहे? आयुर्मान निर्देशांक अधिक शिक्षण निर्देशांक अधिक उत्पन्न निर्देशांक, त्याचं या ठिकाणी जिओमेट्रिक मीन त्याला म्हटलं जातं. भूमितीय मध्य म्हणजे त्या तिन्हींची सरासरी काढून त्याला 3ने भागलं जातं.
ते जे काही मूल्य येणार आहे ते मूल्य म्हणजेच HDIचं मूल्य असणार आहे. येते लक्षात. म्हणजे HDI हा आयुर्मान निर्देशांक, शिक्षण निर्देशांक आणि उत्पन्न निर्देशांक या तिन्हींची सरासरी असते असं आपल्याला शेवटी म्हणता येईल. ओके. HDIचं मूल्य हे प्रामुख्यानं 0 ते 1च्या दरम्यान असतं. येते लक्षात. 0 ते 1 या दरम्यान असतं. म्हणजे मिनिमम 0 पासून मॅक्झिमम 1 पर्यंत या दोन्हींच्या जे काय बिटवीन आहे, दरम्यान आहे, ते HDIचं व्हॅल्यू ही असते. त्याच्या आधारावरती HDIचं जे काही रँकिंग आहे ते रँकिंग ठरतं. ते आपण प्रामुख्याने इथं बघणार आहोत. जागतिक मानवी विकास अहवाल म्हणजे UNDP ही जी काही संघटना आहे ती संघटना दरवर्षी 1990 पासून ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट, वर्ल्ड ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट या ठिकाणी पब्लिश करते. तर यावर्षीचा जो काही रिपोर्ट आहे म्हणजेच 2019चा जो काही रिपोर्ट आहे तो रिपोर्ट आपण इथं प्रामुख्यानं सिलेक्टेड कंट्रीजच्या आधारे बघणार आहोत. पहिल्या कॉलममध्ये देश घेतलेला आहे, दुसऱ्या कॉलममध्ये HDIचं व्हॅल्यू आहे, तिसरा कॉलम आहे HDI क्रम आणि चौथा आहे HDI स्तर किंवा कोणत्या HDI गटामध्ये संबंधित देश येतात. पहिल्या क्रमांकावरती नॉर्वे देश आहे. म्हणजे जवळपास 189 देश आहेत प्रामुख्याने जगातले की ज्यांचा सर्वे झालेला आहे. त्या सर्वेमध्ये नॉर्वे नावाचा देश हा प्रथम क्रमांकावरती आहे की ज्या देशाचं HDI व्हॅल्यू आहे 0.954. येते लक्षात. आता या देशाचा HDI मूल्य 0.954 आहे आणि या देशाचं क्रमांक पहिला आहे. याचा अर्थ या देशामध्ये शिक्षणाचा निर्देशांक चांगला आहे, या देशामध्ये आयुर्मानाचा निर्देशांक चांगला आहे, या देशामध्ये राहणीमान किंवा जे काही उत्पन्न आहे उत्पन्नाचा निर्देशांक चांगला आहे. म्हणजे तिन्ही जे काही इंडिकेटर्स आहेत HDIचे या तिन्हीच्या बाबतीत या देशामध्ये खूप चांगली परिस्थिती आहे, अतिउच्च परिस्थिती या देशामध्ये आहे आणि म्हणून हा देश अतिउच्च मानवी विकास या स्तरामध्ये येतो. म्हणजेच व्हेरी हाय ह्युमन डेव्हलपमेंट ग्रुपमध्ये या देशाचा समावेश झालेला आपल्याला दिसतो नॉर्वे. त्याच्या खालोखाल आहे स्वित्झर्लंड. स्वित्झर्लंडचा HDI व्हॅल्यू आहे 0.946. दुसरा क्रमांक आहे. हा देखील अतिउच्च मानवी विकासामध्ये. जर्मनी चौथ्या क्रमांकावरती आहे. अमेरिका ज्याला आपण युनायटेड स्टेट्स म्हणतो तो या ठिकाणी 15व्या क्रमांकावरती आहे. लक्षात घ्या. म्हणजे ज्याला आपण जागतिक महासत्ता म्हणतो तो देश देखील HDI क्रमवारीमध्ये 15व्या क्रमांकावरती आहे. त्याचं व्हॅल्यू HDIचं जे आहे ते 0.920 आहे. जपानसारखा देश 17व्या क्रमांकावरती आहे विथ HDI व्हॅल्यू ऑफ 0.915. आपल्या शेजारचे जे देश आहेत ते प्रामुख्यानं दुसऱ्या गटामध्ये येतात, उच्च मानवी विकासामध्ये येतात. त्यातला पहिला देश आहे श्रीलंका. त्याचं मूल्य आहे 0.780. नंबर आहे 71वा. चीन आपल्या शेजारचा देश, आपला प्रतिस्पर्धी ज्याला आपण म्हणतो, त्याचं HDI व्हॅल्यू आहे 0.758. त्याचा क्रम आहे 85. हा देखील उच्च मानवी विकास या गटामध्ये येतो. त्यानंतर भारत आपला या ठिकाणी देश की ज्याचा HDI क्रम आहे 129. त्याचं HDI व्हॅल्यू आहे 0.747. मध्यम मानवी विकास या गटामध्ये भारत आपला या ठिकाणी देश येतो. बांगलादेश या ठिकाणी या गटामध्ये आहे. पाकिस्तान देखील याच गटामध्ये आहे. त्याच्यानंतर खालचा जो सगळ्यात गट आहे तो म्हणजे निम्न मानवी विकास, लो ह्युमन डेव्हलपमेंट ग्रुप जो आहे त्याच्यामध्ये सिरिया नावाचा देश आहे की ज्याचा क्रम येतो 154 विथ व्हॅल्यू 0.549. आणि शेवटचा जो काय देश आहे या HDI रँकिंगमध्ये तो येतो नायजर किंवा नायगर हा देश. त्याचा क्रमांक आहे 189 आणि त्याची व्हॅल्यू आहे 0.213. निम्न मानवी विकास. ओके. म्हणजे हा लेटेस्ट रिपोर्ट आहे 2019चा. या रिपोर्टमध्ये आपल्या लक्षात येईल की सर्वात वरती आहे नॉर्वे नावाचा देश
सर्वात खाली आहे नायगर नावाचा देश. त्याच्यानंतर भारत आपला जो देश आहे तो आहे 129व्या क्रमांकावरती. आपल्या देशाची बाबतीमध्ये जर आपण विचार केला HDI इंडेक्सच्या बाबतीत, तर HDIचा जो काही व्हॅल्यू आहे तो 0.747 आहे. तो या ठिकाणी कमी आहे असं आपण या ठिकाणी म्हणूया. आता याची व्हॅल्यू कमी आहे. आता हे शेवटी प्रतिबिंब कशाचं आहे, तर शिक्षणामध्ये आपण पाठीमागं आहोत, आरोग्याच्या बाबतीमध्ये आपण पाठीमागं आहोत, म्हणजेच आयुर्मान आपलं कमी आहे, आपलं दरडोई उत्पन्न या ठिकाणी कमी आहे, आणि म्हणून आपला या ठिकाणी ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जो आहे किंवा HDI व्हॅल्यू जे आहे, HDI रँकिंग जे आहे ते या ठिकाणी कमी आहे असं आपल्याला दिसून येतं. तेव्हा भारताला शिक्षण, आरोग्य आणि उत्पन्नासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करावे लागतील. तेव्हा या ठिकाणी आपण जो आपला HDI व्हॅल्यू आहे, HDI रँकिंग आहे ते या ठिकाणी वाढवू शकतो. येते लक्षात. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रामुख्यानं ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स ही जी काही महत्त्वाची संकल्पना आहे याच्यामध्ये सविस्तरपणे इथं आपण चर्चा केली. जर तुम्हाला या टॉपिक अंतर्गत काय प्रॉब्लेम असतील तर तुम्ही नक्की मला व्हॉट्सअप आणि गुगल क्लासरूमवरती विचारू शकता. धन्यवाद.